एकीकडे आपल्याकडे हजारो वर्षांपासून चालत आलेली धार्मिक श्रद्धा आणि विश्वाच्या उत्पत्तीच्या कथा आहेत, तर दुसरीकडे आधुनिक विज्ञानाचा एक सिद्धांत आहे जो सजीव कसे निर्माण झाले आणि विकसित झाले हे सांगतो। या दोन्ही विचारसरणींमध्ये काय साम्य आहे, काय फरक आहे आणि या दोन्ही गोष्टी आपल्या जीवनावर कसा परिणाम करतात, चला हे सगळं जाणून घेऊयात। तत्पूर्वी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी मेघा आणि तुम्ही पाहत आहात डिजिटल रणशिंग। आधी आपण भारतीय धार्मिक विचारांबद्दल बोलूयात। भारतात अनेक धर्म आहेत, हिंदू, बौद्ध, जैन, शीख। पण आज आपण प्रामुख्याने हिंदू धर्माकडे लक्ष देऊ, कारण त्यात विश्वाच्या उत्पत्तीच्या अनेक कथा आणि तत्वज्ञान आहेत। हिंदू धर्मात विश्वाची निर्मिती ब्रह्मदेवाने केली असं मानलं जातं। पुराणांमध्ये सांगितलं आहे की ब्रह्मदेवाने स्वतःच्या मनातून विश्वाची कल्पना केली आणि मग पृथ्वी, आकाश, सूर्य, चंद्र आणि सजीव हे सर्व काही निर्माण झालं। याशिवाय हिंदू धर्मात दशावतार ही संकल्पना आहे। भगवान विष्णूचे 10 अवतार, जे की मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की यांच्याकडे आपण एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू शकतो। काही विद्वानांचं म्हणणं आहे की हे अवतार विश्वाच्या उत्क्रांतीच्या टप्प्याचं प्रतीक असू शकतात। उदाहरणार्थ मत्स्य म्हणजे जलचर, कूर्म म्हणजे उभयचर, वराह म्हणजे स्थलचर प्राणी आणि मग नरसिंहापासून मानवाकडे प्रगती दिसते। हे खरंच विचार करायला लावणार आहे असं अनेकांना वाटतं, पण याचा अर्थ असा नाही की हिंदू धर्म विज्ञानाला पूर्णपणे समर्थन देतो। भारतीय धार्मिक विचारांमध्ये विश्वाची उत्पत्ती हे ईश्वराच्या इच्छेवर अवलंबून आहे। ही एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे जिथे प्रत्येक सजीवाला आत्मा आहे आणि तो कर्माच्या चक्रातून जातो। म्हणजे माणूस जन्माला येतो, मरतो आणि पुन्हा जन्म घेतो। या विचारात उत्क्रांतीपेक्षा पुनर्जन्म आणि आत्म्याचा प्रवास याला जास्त महत्त्व आहे। आता आपण डार्विनच्या सिद्धांताकडे वळूया। चार्ल्स डार्विन 19व्या शतकातील एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ होता। त्याने ऑन द ओरिजिन ऑफ स्पीसीज हे पुस्तक लिहिलं, ज्यात त्याने उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला। त्याचं म्हणणं काय होतं? त्याने सांगितलं की सजीवांचा विकास हा हळूहळू आणि नैसर्गिक प्रक्रियेतून होतो। याला त्याने नैसर्गिक निवड अर्थात नॅचरल सिलेक्शन म्हटलं। सोप्या भाषेत सांगायचं तर डार्विन म्हणतो की जे प्राणी आपल्या पर्यावरणाशी जुळवून घेतात ते जगतात आणि त्यांची पुढची पिढी तयार होते। ते जुळवून घेऊ शकत नाही ते कालांतराने नष्ट होतात। हेच आता उदाहरणातून समजून घेऊ। एखाद्या पक्षाला लांब चोच असेल आणि त्याच्या परिसरात फक्त खोल फुलांमधूनच अन्न मिळत असेल तर तोच पक्षी जिवंत राहील आणि त्याची लांब चोच पुढच्या पिढीला मिळेल। यात हळूहळू लाखो वर्षांनी छोटे छोटे बदल मोठे बनतात आणि नवीन प्रजाती निर्माण होतात। डार्विनच्या मते मानव हा सुद्धा असाच एका साध्या सजीवापासून, कदाचित एकपेशीय जीवापासून विकसित झाला आहे। त्याने असंही सांगितलं की सगळे सजीव एकमेकांशी जोडलेले आहेत। म्हणजे आपण एखादं झाड, प्राणी, मासे सगळ्यांचा एकच मूळ बिंदू। हा विचार पूर्णपणे वैज्ञानिक आहे आणि याला जीवाश्म, DNA आणि इतर पुराव्यांचं समर्थन आहे। आता प्रश्न येतो, भारतीय धार्मिक विचार आणि डार्विनचा सिद्धांत यात काय साम्य आहे आणि काय फरक आहे? साम्याचा जर विचार केला तर दोन्हीमध्ये सजीवांचा विकास हा हळूहळू होतो असं मानलं जातं। दशावतारात आपण पाहिलं की मत्स्यापासून मानवापर्यंत एक क्रम दिसतो, जो काहीसा डार्विनच्या उत्क्रांतीशी मिळता जुळता आहे। तसंच दोन्ही विचारात असं मानलं जातं की जीवनाचा एक मूळ बिंदू आहे। धार्मिक दृष्टिकोनात तो ब्रह्मदेव आहे, तर डार्विनसाठी तो एक साधा सजीव आहे। तर फरक असा आहे की भारतीय धार्मिक विचारांत विश्वाची निर्मिती ही ईश्वराने केली आहे आणि प्रत्येक सजीवाला आत्मा आहे। डार्विनच्या सिद्धांतात ईश्वराला स्थान नाही, ही पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रिया आहे। दुसरं म्हणजे हिंदू धर्मात पुनर्जन्मावर भर आहे, तर डार्विनच्या सिद्धांतात फक्त एकच जीवन आणि त्यातून पुढच्या पिढीचा विकास यावर लक्ष आहे। तिसरं म्हणजे धार्मिक विचार हे श्रद्धेवर आधारित आहेत, तर डार्विनचा सिद्धांत हा पुराव्यांवर आणि प्रयोगांवर आधारित आहे। आता आपण विज्ञान आणि धार्मिक श्रद्धा अंधश्रद्धेमध्ये काय सरस ठरते ते पाहू। विज्ञान हे नेहमीच निरीक्षण, प्रयोग आणि पुराव्यांवर आधारित असतं। उदाहरणार्थ डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धांताला जीवाश्म, DNA विश्लेषण आणि प्राण्यांच्या शारीरिक रचनेतील साम्य यासारखे ठोस पुरावे मिळाले आहेत।
या उलट धार्मिक श्रद्धा किंवा अंधश्रद्धा या बहुतेक वेळा लिखित ग्रंथ, परंपरा किंवा विश्वास यावर अवलंबून असतात, ज्याचा प्रत्यक्ष पुरावा नसतो. उदाहरणार्थ, काही लोक म्हणतात की ग्रहण हे राहू-केतूमुळे लागतं, पण विज्ञान सांगतं की ग्रहण हे सूर्य, चंद्र आणि पृथ्वीच्या संरेखनामुळे होतं आणि हे गणिताने सिद्ध करता येतं. विज्ञान कधीच अंतिम सत्य असल्याचा दावा करत नाही. नवीन पुरावे मिळाले की ते आपले सिद्धांत सुधारतं. डार्विनच्या काळात DNA माहिती नव्हती, पण आता DNAच्या अभ्यासाने उत्क्रांती सिद्धांताला आणखी बळकटी मिळाली आहे. धार्मिक श्रद्धा मात्र अनेकदा बदलत नाहीत आणि जुन्या समजुतींना चिकटून राहतात. विज्ञानाने आपल्या आयुष्यात प्रत्यक्ष बदल घडवले आहेत. औषधं, तंत्रज्ञान, अंतराळ संशोधन हे सगळं त्याचं फळ आहे. धार्मिक श्रद्धा किंवा अंधश्रद्धा यांचा असा प्रत्यक्ष परिणाम दिसत नाही. डार्विनने सजीव कसे आले हा प्रश्न विचारला आणि याचं उत्तर शोधलं, पण काही धार्मिक कथांमध्ये देवाने सगळं केलं असं सांगून पुढचं विश्लेषण थांबवलं जातं. विज्ञानाचे नियम आणि सिद्धांत जगभरात एकसारखे लागू होतात. गुरुत्वाकर्षण भारतातही काम करतं आणि अमेरिकेतही. धार्मिक श्रद्धा आणि अंधश्रद्धा मात्र स्थानिक संस्कृतीनुसार बदलतात. भारतीय धार्मिक विचार आपल्याला नैतिकता, कर्तव्य आणि आध्यात्मिक शांती शिकवतात. ते सांगतात की आपण फक्त शरीर नाही तर आत्मा आहोत आणि आपलं ध्येय मोक्ष मिळवणं आहे. दुसरीकडे डार्विनचा सिद्धांत आपल्याला आपली मुळे समजायला मदत करतात. आपण निसर्गाचा भाग आहोत आणि आपला विकास हा एक चमत्कार नाही तर एक प्रक्रिया आहे. काही लोकांना वाटतं की या दोन गोष्टी एकमेकांच्या विरोधात आहेत, पण खरं तर आपण या दोन्हींमधून काहीतरी शिकू शकतो. विज्ञान आपल्याला एखाद्या गोष्टीमागचं कारण कसं हे समजावतं, तर धर्म आपल्याला त्यातील काचा अर्थ शोधायला मदत करतो. जर आपण या दोन्हींना एकत्र जोडलं तर आपल्याला जीवनाचा एक संपूर्ण चित्र मिळू शकतं. आज आपण भारतीय धार्मिक विचार आणि डार्विनच्या उत्क्रांती सिद्धांतांवर बोललो. तुम्हाला काय वाटतं, या दोन्हींपैकी तुम्ही कशावर विश्वास ठेवतात? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत राहा डिजिटल रणशिंग.